सृष्टीचे नाव आहे पाऊस. एका जंगलामध्ये एक ससा राहत होता. ससाला पाऊस आणि वारा खूप आवडत होता. तो रोज देवाला प्रार्थना करत असे की रोज पाऊस पडू दे. पण पाऊस काही पडत नव्हता. एके दिवशी एवढा पाऊस पडला की कोणत्याच प्राण्याला काहीच समजत नव्हते. ससा खूप रडत होता. पण पाऊस थांबत नव्हता. त्याच्याजवळ एक प्राणी आला आणि त्याला म्हणाला की तू रोज म्हणत होता की पाऊस पडू दे. आता बघ किती पाऊस पडत आहे. थोड्या वेळाने पाऊस थांबला व सशाला त्याची चूक कळाली की वेळेच्या आधी काहीच मिळत नाही. या ठिकाणी एक उपक्रम होता हा की त्यामध्ये 3 शब्द दिले होते. कोणते शब्द दिले होते तुम्हाला? हां, पाऊस, वारा आणि ससा. आणि या 3 शब्दांच्या मदतीने आपल्याला काय तयार करायची होती? काल्पनिक गोष्ट तयार करायची होती. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्यरचना करून एक काय म्हणता येईल त्याला, वातावरण निर्मिती करून त्या ठिकाणी आपण ती गोष्ट तयार केली की त्याच्यामध्ये शब्दांचा समावेश आपण करून घेतला. तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे शब्द टाकून पण करता यायला पाहिजे.